सांगतो, मला खरोखर सर मनापासून आनंद आहे की माझा प्रवास योग्य ठिकाणी येऊन थांबला, कारण मला आदरणीय कंसे पाटील सर भेटले. सरांनी मला पहिल्या दिवसापासून कधी मी सरांच्या सर मागच्या खुर्चीवर नेहमी बसतात कोपऱ्यामध्ये, मी सरांना जाऊन भेटलो. सरांना मी असं प्रत्येकात तुमचे सगळे जसे प्रश्न होते माझे पण तसेच प्रश्न होते सरांना. सर काही नोट्स देता का? सर काही लिहून देता का? सर काही सीडी देता का? पेनड्राईव्ह देता का? काही करता का? सरांनी एक सांगितलं, मी काहीच देत नाही. भाषण तुम्ही नोट्समधून शिकू शकत नाही, भाषण तुम्ही पुस्तकातून सुद्धा शिकू शकत नाही, भाषण तुम्ही सरावाने शिकू शकता आणि योग्य गुरुचं मार्गदर्शन असेल त्याच वेळेस तुम्ही भाषण शिकू शकता. आणि खऱ्या अर्थानं आज मला 3-4 महिने झाल्यानंतर कळायला लागलं की जे सर सांगत होते ते 100% खरं होतं. कारण पुस्तकातून माणूस भाषण शिकू शकत नाही, युट्यूबमधून पण माणूस भाषण शिकू शकत नाही, त्यासाठी तुम्हाला गुरुच लागतो. माझे एक डॉक्टर मित्र होते, म्हणजे आमचं UG झाल्यानंतर PG करायला ज्यावेळेस आम्ही जातो पोस्ट ग्रॅज्युएशनला, UGला आमचं कॉलेज होत असतं, म्हणजे आमचे क्लासेस होतात, त्यामध्ये आम्हाला थेरॉटिकल शिकवलं जातं, ॲनाटॉमी फिजिओलॉजी असं शिकवलं जातं. आणि नंतर मग हळूहळू थोडंसं तयार झाल्यानंतर मग पेशंट पण दिलं जातं. जसं तुम्ही PGला जातात त्या ठिकाणी कॉलेज होतच नाही सर, त्या ठिकाणी डायरेक्ट प्रॅक्टिकल असतं, डायरेक्ट पेशंट आणि डॉक्टर. म्हणजे हा असा विषय आहे की त्यासाठी तुम्हाला भाषण अशी गोष्ट आहे की त्यासाठी तुम्हाला मेंटॉर लागतो, गुरु लागतो. काही गोष्टींसाठी तुम्हाला शिक्षकाची नाही गुरुची मार्गदर्शनाची गरज असते. आणि आज खऱ्या अर्थानं कंसे पाटील सरांमुळे आपल्याला तो मार्गदर्शक मिळालेला आहे. सरांबद्दल किती बोलावं आणि किती नाही. मी सुद्धा असाच आलो होतो, मला सुद्धा एक सुद्धा शब्द बोलता येत नव्हता, पण हळूहळू सरांनी कधी प्रोत्साहन दिलं, कधी सरांनी कान सुद्धा पिळलेला आहे, पण ते मी वाईट वाटून घेतलं नाही. कारण सरांनी सांगितलं की भाषण तुम्ही नम्रतेने शिकू शकता, तुमच्यामध्ये शिकण्याची नम्रता पाहिजे. भाषणच काय, कुठली विद्या जर तुम्हाला शिकायची असेल, आत्मसात करायची असेल, तुमच्याकडे ती विनम्रता सुद्धा असली पाहिजे. आपण म्हणतो ना, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. भाव असल्याशिवाय भक्ती होऊ शकत नाही आणि भक्ती असल्याशिवाय मुक्ती मिळू शकत नाही. त्या पद्धतीचे या गोष्टी आहेत आणि ते सर आपल्याला पहिल्या दिवसापासून शिकवतात. या स्टेजवर नुसतं मी भाषणच शिकलो नाही, तर खऱ्या अर्थानं माझ्यामधला आत्मविश्वास वाढला. नुसतं बोलण्याचाच नाही तर आपण समाजामध्ये वावरण्याचं, ज्या ठिकाणी आपण काम करतो, ज्या ठिकाणी आपण वावरत असतो, ज्या 4-2 लोकांना आपण भेटत असतो त्यांच्यामध्ये बोलण्याचा, त्यांच्यासोबत राहण्याचा, त्यांच्यासोबत इंटरॅक्शन करण्याचा सुद्धा आत्मविश्वास वाढला. सरांमुळे या ठिकाणी आपल्याला धाडस सुद्धा मिळतं. धाडसाने आपण प्रत्येक गोष्टीला, संघर्षाला, प्रत्येक गोष्टीला सामोरं जाऊ शकतो. याबरोबर सर नुसतं भाषणच शिकवत नाही, तर खऱ्या अर्थानं या ऋतुरंग भवनामध्ये, मानव आर्टमध्ये तुम्ही इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र, राजकारण, प्रत्येक विषय तुम्ही या ठिकाणी शिकतात. अध्यात्म सुद्धा या ठिकाणी शिकतात. सगळ्या प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी आपण शिकू शकतो. फार काही लांबवत नाही, पण अगदी सुरुवातीला जसं मॅडम तुम्हाला पहिला शेर तुम्ही शिकला नन्ही चिठ्ठीचा, तसाच मला सरांचा पहिला शेर आठवतो की नींद चैन को त्यागो तुम, नींद चैन को त्यागो तुम, संघर्षों का मैदान छोड़ के मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कभी हार नहीं होती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय 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 श्री.